तर पहा, बरेच टेलर मैत्रिणी आहेत जे नवीन घरात घरगुती बसल्या नवीन काम करत असतील. जे शिवणकाम, कोणी ड्रेस शिवत असेल तर कोणी काही नवीन नवीन जे कोणाला जे येतं ते शिवत असतील. तर प्रत्येकाचं काही ना काही वेगळं काम राहतं. शिवण क्लासमध्ये फक्त ब्लाऊजच नाही राहत, पण बरेच टेलर मैत्रिणी अशा आहेत जे ब्लाऊज पण शिवतात, ड्रेस पण शिवतात आणि भरपूर कामं ते एकासोबतच करता. तर तुम्ही पहा, आपण काम करतो पण त्याची क्वालिटी राहते. जे आपण कामाची क्वालिटी जर आपली एकदम व्यवस्थित असली तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही होत पुढं. आपलं दिवसेंदिवस आपले कस्टमर वाढत राहतात. तर प्रत्येक म्हणजे आपल्या ब्लाऊजाला वेळ लागला तरी चालेल, पण ती ब्लाऊज आपली परफेक्ट पाहिजे आणि त्याची फिनिशिंग पण एकदम छान पाहिजे, तेव्हाच आपले कस्टमर वाढतात. ही झाली आपली पहिली टिप्स. आणि दुसरी टिप्स मी तुम्हाला सांगते की आपण जे कस्टमरला ब्लाऊज लावतो ते त्यांच्या वेळेनुसार आपल्याला द्यावं लागतं. आपण जर त्यांना काही कार्यक्रम असलं, कोणी लग्न राहतं कोणाच्या घरी, तर त्यांना 1-2 दिवस अगोदरच ब्लाऊज लागतं. पण जर ते आपण त्यांना वेळेवर जर दिलं तर कस्टमरला आपल्यावर विश्वास राहतो. ते आपल्याला पुन्हा डबल आपल्याकडे येतात आणि डबल आपले कस्टमर वाढतं आणि आजूबाजूच्यांना पण सांगतात की कस्टमर आपल्याकडं अजून जास्त वाढतात. आणि आपण त्याच्यासाठी आपली कामाची क्वालिटी थोडीशी चांगली पाहिजे. वेळेनुसार ब्लाऊज द्यायचं, ब्लाऊजची फिनिशिंग ठेवायची. आणि जे आपले पण आता बरेच जे आहेत दुकानात असो किंवा घरी असो, प्रत्येक लेडीज टेलरला हा प्रॉब्लेम होतो की ब्लाऊज शिवून घेता पण पैसे वेळेवर देत नाही. आणि म्हणून पण टेलर मैत्रिणींना पण प्रॉब्लेम होतो की ब्लाऊज कसं द्यायचं लवकर. तर तुम्ही पहा, जे कस्टमर असतील त्यांनी पण नीट ऐका. जर ते आपल्याला वेळेनुसार ब्लाऊज देत असेल तर आपण सुद्धा त्यांचे पैसे वेळेनुसारच द्यावं लागतं. जर असं नाही की एक ब्लाऊज शिवलं आणि 100 रुपये दिले आणि बाकी नंतरून द्यायचं, असं ब्लाऊज अजिबात परवडत नाही. बरेच मला पण असे भेटतात की एक ब्लाऊज शिवतात, त्याचे 50-100 रुपये देतात आणि बाकी 6 महिन्यांनी देतात. तर असं कधीच नाही करायचं, कारण की टेलरसुद्धा आपले घराचं काम पोरांना सोडून मशिनीवर बसतात ते पण.